बालसाहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल वाचनाचा धडा आहे. लेखिका आहे डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड यांनी पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांचा रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने हा प्रस्तुत पाठ समाविष्ट केलेला आहे. आता या पाठातील स्वाध्याय आपण पाहणार आहोत. पहिली कृती आहे आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, कथेची आणि मग नंतर चरित्राची. पहिलं आहे कथा. आपल्याला 3 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. 1. माणुसकीचे दर्शन घडते. 2. कथा वाचताना खिळवून ठेवतात. आणि 3. वास्तववादी चित्रणावर भर आहे. आता चरित्रे, त्यातही आपल्याला 3 लिहायचे वैशिष्ट्य. 1. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडला आहे. 2. महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा दिली आहे. 3. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा आहे. आता टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहायचे आपल्याला. उत्तर आहे गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी 9 ते 12 वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानक आवडते असा समज असतो. गिरिजाबाईंनी समाजामध्ये ग्रह केला गेला आहे, असा समाजाला छेद दिला आहे. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व, त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दुसरं, गिरिजा कीर यांच्या यडबंबू ढब्बू या बालकादंबरीवरील विनोद. कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. हा त्यांना व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला. प्रत्यक्षात व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचित विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे म्हणजे फक्त घरातील आणि फार तर फार नातेवाईक एवढाच व्यापक विचार असतो. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातील ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे इथे विनोद निर्मिती होते. पुढचा आहे प्रश्न. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत अभिप्राय स्पष्ट करा. आईच्या प्रेमापोटी. उत्तर आहे आईच्या प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या व्यक्तीच्या आईला जीव गमवावा लागू शकतो या विचाराने तो व्याकुळ होतो.
आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरनं ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ती कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढावणे हा क्रूरपणाच होय हे त्याला जाणवते. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई आहे. आपण फक्त स्वतःच्या आईचा विचार केला, दुसऱ्याच्या मनाचा विचार केला नाही हे मधूच्या लक्षात येते आणि यातून त्याची संवेदनशीलता दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर आहे, आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनाही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्याला वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कलाकृतीचा आशय किंवा कथानक, व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय आणि प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. आपल्या समोरील कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुरूप भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके इत्यादी आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे. कथा, कादंबरी वा नाटक असो, कोणताही साहित्य प्रकार असो, साहित्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजेत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. या सर्व गोष्टी आपल्या रसास्वादामध्ये असल्या पाहिजेत.